नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मस्त अशी आपण आज भेंडीची भाजी बनवणार आहे। भेंडी हा असा प्रकार आहे की 2-3% लोकांनाच किंवा 5% लोकांनाच आवडत नाही, नाहीतर 95% लोक म्हणली तर भेंडी त्यांचा आवडता प्रकार आहे। मी भेंडी अर्धा किलो घेतली आहे, ती पण अगदी स्वच्छ धुवून घेतली व्यवस्थित। आता आपण ही भेंडी जी आहे ती पुसून घ्यायची आणि पुसून घेऊन मग चिरायची। तर आता आपण ही सगळी भेंडी पुसून घेऊया, नाहीतर मग पाणी लागलं त्याला तर भेंडी चिकट होईल। मग आता आपण स्वच्छ अशी भेंडी धुवून घेतली, आता आपण कट करून घेऊया। आता आपण बाकीच्या भेंडी जी आहे ती आपण अशीच व्यवस्थित कट करून घ्यायची। ते एकदम पातळ करायची नाही आणि जास्त जाड पण चिरायची नाही आपल्याला। इथे मी भेंडी चिरून घेतले, इथे मी कढई गरम करून घेतली। 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आपल्याला यात। आता तेल थोडंसं गरम होऊ दे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि 2-3 मिरच्या टाकायच्या। तिखट असेल तर 2च मिरच्या टाका, कमी तिखट असेल तर 2-3 चालतील। आता आपण याला थोडंसं लालसर करायचं, जास्त पण करायचं नाहीये। त्याची जी टेस्ट असते ती भेंडीला अगदी व्यवस्थित अशी लागते। बऱ्याचदा काय होतं, आपण भेंडीची भाजी बनवतो अर्धा किलो 1 किलो, पण ती शिजून एवढीशीच होते आणि त्यात आवडीची भाजी म्हणल्यानंतर तर मग काही विषयच वेगळा। आता आपण ह्याच्यात भेंडी परतवून घेऊया। आता मस्त अशी चांगली आपण भेंडी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये। आता आपण थोडीशी भेंडी अशी सुटसुटीत व्हावी, चिकटायला नको म्हणून थोडासा लिंबू पिळायचा आपण त्यामध्ये। लिंबू पिळल्यामुळे भेंडी चिकटत नाही। आपण थोडीशी हळद टाकूया। गावाकडे भेंडीमध्ये हळद टाकतात, थोडीशी हळदीने चांगली चव येते। तुम्हाला जर नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। फक्त ही भेंडी आपल्याला परतवत राहायचंय, कधी कधी चिकटतं खाली। बघा भेंडी लिंबू पिळल्यामुळे लगेच सुट्टी सुट्टी झाली। तर मस्त अगदी व्यवस्थित भेंडी भाजत आली की मग त्याच्यात आपण मीठ टाकूया। आता पूर्ण अशी भेंडी शिजल्यानंतर किंवा भाजून घेतल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचंय त्यामध्ये। मीठ तुमच्या अंदाजाने टाका तुम्ही। जेव्हा पूर्ण भेंडी सुट्टी सुट्टी होते तेव्हा आपण त्याच्यात मीठ टाकायचं। आता अजून एकदा व्यवस्थित अशी आपण भेंडी परतून घ्यायची। आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपली भेंडीची भाजी तयार झाली। तर तुम्ही ही भेंडीची भाजी चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। तुम्ही नक्की एकदा अशी भेंडीची भाजी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आपण बऱ्याच प्रकारच्या भेंडीची भाजी बनवतो, पण ही जी भेंडीची भाजी आहे ती खूप टेस्टी आणि छान लागते। माझी तर सगळ्यात आवडती आणि फेवरेट भाजी आहे। मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा अशा प्रकारची भेंडीची भाजी किती टेस्टी लागते।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.